हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। निष्कांचन या शब्दाचा अर्थ सांगा। दर्पण, दरिद्री, दर्दी की दरवळ। निष्कांचन, तर निष्कांचन म्हणजे दरिद्री, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न, बागेत सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारा प्रकाश पसरला होता। कंसातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारा प्रकाश, छायाप्रकाश, तिन्ही सांजा, झुंजूमुंजू, संधिप्रकाश। तर काय म्हणतात सूर्यास्तानंतर आकाशात दिसणाऱ्या प्रकाशाला? संधिप्रकाश, ऑप्शन डी। पुढचा प्रश्न, व्यग्र शब्दाचा अर्थ असलेला पर्याय निवडा। आनंद, गर्क, उदीम की मेहनत? व्यग्र, तर व्यग्र म्हणजे गर्क, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी व्यतिरेक अलंकाराचे उदाहरण असलेला पर्याय निवडा। एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे। गडद निळे जलद भरून आले। अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा। मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही? तर व्यतिरेक अलंकार काय असतो? तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले असते। अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। उपमेय आहे देवाचे नाव, उपमान आहे अमृत। उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो। मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर जेव्हा एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो तेव्हा श्लेष अलंकार असतो। इथे मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सोबती। एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरलेला आहे, श्लेष अलंकार आहे। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी व पु काळे यांचे ललित गद्य असलेले लेखन कोणते? आठवणींचा पार, माझं माझ्यासाठी, अलगूज की आत्मस्वर? व पु काळे यांचे ललित गद्य असलेले लेखन, तर हे लेखन आहे माझं माझ्यासाठी, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न, व्याधी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा। शरीर व्यथा, रोग, शिकारी की आजार? व्याधी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द, तर व्याधी म्हणजे शरीर व्यथा, रोग, आजार, शिकारी येणार नाही, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा। मी स्वतः त्याला पाहिले, जे पेरावे ते उगवते, पिशवीत काय आणले, तो मुलगा हुशार आहे। तर संबंधी सर्वनाम काय येईल? तर संबंधी सर्वनामांमध्ये येतात जो, जी, जे, ज्या। जे पेरावे ते उगवते, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। जो, जी, जे, ज्या ही आहेत संबंधी सर्वनामे, कारण ती मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या यांच्याशी संबंध दाखवतात। संबंधी सर्वनामे जो, जी, जे, ज्या आणि दर्शक सर्वनामे तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, या। ठीक आहे। पुढचा प्रश्न, पोर, मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जातात? फक्त पुल्लिंगी स्त्रीलिंगी, फक्त पुल्लिंगी नपुसकलिंगी, पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी की फक्त नपुसकलिंगी? पोर, मूल, तर तो पोर, ते पोर, ती पोरं, ते मूल, तो मूल, ती मुलं हे दोन्ही शब्द तीनही लिंगात मोडतात। सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर, पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सामान्य नाम आणि विशेष नाम असलेल्या शब्दजोड्यांपैकी चुकीची शब्दजोडी शोधा। शहर, गाव, घर, मातोश्री, दूध, अमूल, मुलगा, श्रीकांत। सामान्य नाम आणि विशेष नाम असलेल्या शब्दजोड्यांपैकी चुकीची शब्दजोडी, तर मुलगा सामान्य नाम, श्रीकांत विशेष नाम, दूध सामान्य नाम, अमूल विशेष नाम, घर सामान्य नाम, मातोश्री विशेष नाम, शहर सामान्य नाव, गाव सामान्य नामच आहे। सो चुकीची जोडी येईल ऑप्शन ए। शहर आणि गाव ही दोन्ही सामान्य नामे आहेत, यात विशेष नाम नाहीये। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अक्षयला 12 भाषा येतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? 12 या शब्दाची जात कोणती? नाम, विशेषण, धातू साधित की क्रिया विशेषण? तर भाषा हे नाम आहे, त्याबद्दल अधिक माहिती सांगितले 12 या शब्दाने, सो 12 विशेषण येईल, ऑप्शन बी। कोणत्या प्रकारचं विशेषण आहे 12? तर संख्या विशेषणांमध्ये येईल। संख्या विशेषणामध्ये सुद्धा गणनावाचक संख्या विशेषण आहे 12। 1, 2, 3, 4, 5, 12 गणनावाचक संख्या विशेषण। त्यानंतर क्रमवाचक मध्ये येते पहिला, दुसरा। आवृत्तीवाचक मध्ये येते दुप्पट, चौपट, पाचपट, द्विगुणित।
त्यानंतर पृथकत्ववाचकमध्ये येते 1 1 2 2 5 5 आणि अनिश्चितमध्ये येते काही, सर्व, त्यानंतर इतर. ठीक आहे, ही सर्व आहेत संख्या विशेषणे. पुढचा प्रश्न, शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. शस्त्र, रिपू, रावा की राव. तर शत्रू म्हणजे रिपू, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, अगोदर, पूर्वी, मागे, पुढे, उद्या, परवा या शब्दयोगी अव्ययांचा प्रकार ओळखा. कालदर्शक, स्थलदर्शक, योग्यतावाचक की तुलनावाचक. अगोदर, पूर्वी, मागे, पुढे, उद्या, परवा. तर ही कालदर्शक शब्दयोगी अव्यय आहेत. कालदर्शक किंवा कालवाचक शब्दयोगी अव्यय. स्थलदर्शकमध्ये काय येते, तर आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, समोर, जवळ, मध्ये. ठीक आहे. योग्यतावाचक सम, समान, सारखा. तुलनावाचक पेक्षा, परीस. नेक्स्ट क्वेश्चन, प्रयोग ओळखा. तिने रांगोळी काढली. पुराणकर्मणी, कर्मणी, भावे की कर्तरी. तिने रांगोळी काढली. तर कर्ता काय आहे, ती हा कर्ता आहे. त्याला ने हा प्रत्यय लागलाय, त्यामुळे प्रत्यय लागलाय म्हणून कर्तरी प्रयोग येणार नाही. वाक्यात कर्म काय आहे, रांगोळी कर्म आहे. प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कर्मणी प्रयोग येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्मणी प्रयोगात क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते. रांगोळीच्या जागी कर्म म्हणून चित्र घ्या. तिने चित्र काढले, क्रियापद चेंज होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात. बहुव्रीही, तत्पुरुष, द्वंद्व की अव्ययी भाव. पहिले पद प्रमुख, तर अव्ययी भाव समास येईल. ऑप्शन डी. अव्ययी भाव समासात पहिले पद प्रमुख असते. दर, बे, गैर, त्यानंतर बिन, हर यांसारखे उपसर्ग लागलेले असतात. दररोज, गैरशिस्त, बिनधास्त, त्यानंतर गैरहजर, बिनचूक हे सर्व शब्द आहेत अव्ययी भाव समासाची उदाहरणे. बहुव्रीही समास, दोन्ही पदे महत्त्वाची नसून दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे, कांता ज्याची तो विष्णू. त्यानंतर वक्रतुंड, वक्र आहे तोंड ज्याचे तो म्हणजे गणपती. नीळकंठ येईल, निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर. त्यानंतर तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असते आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. ठीक आहे. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. माझ्याकडे बोलकी बाहुली आहे. बोलकी बाहुली आहे की माझ्याकडे. तर वाक्यातील नाम आहे बाहुली. बाहुलीबद्दल अधिक माहिती सांगितले बोलकी या शब्दाने, सो विशेषण येईल बोलकी. ऑप्शन ए. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द असतो विशेषण. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते. द्वितीया, दुप्पट, कोठला, सगळा. आवृत्तीवाचक विशेषण, तर कोणती विशेषणे पाहिली होती आपण आवृत्तीवाचकमध्ये, तर दुप्पट, चौपट, पाचपट, द्विगुणित. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. कर्तरी, कर्मणी, भावे की भाव कर्तरी. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. तर कर्ता स्मिता. कर्त्याला प्रत्यय आहे का, तर नाही आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते. कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते. स्मिताच्या जागी कर्ता चेंज करा. राज घ्या. राज दूरदर्शनवर बातम्या देतो, क्रियापद बदलते. कर्तरी प्रयोग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जितेंद्रिय हा कोणत्या प्रकारचा समास आहे. द्वंद्व, कर्मधार आहे, तत्पुरुष की बहुव्रीही. जितेंद्रिय, तर विग्रह काय होईल. जित आहेत इंद्रिय ज्याची तो म्हणजेच मारुती. दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतोय. कोणता समास येईल, बहुव्रीही समास येईल. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, आईसारखी आईच अलंकार ओळखा. दृष्टांत, श्लेष, रूपक की अनन्वय. आईसारखी आईच, तर आईची तुलना आईशीच केले आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची तुलना तिच्या स्वतःबरोबरच केलेली असते तेव्हा अनन्वय अलंकार असतो. उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केलेली असते तेव्हा अनन्वय अलंकार असतो. आईसारखी आईच, त्यानंतर आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. अनन्वय अलंकार. ठीक आहे. दृष्टांत अलंकार काय असतो, तर एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिलेला असतो. एखादा दाखला दिलेला असतो, दृष्टांत दिलेला असतो. ठीक आहे. श्लेष अलंकार, तर एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो.
हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या वाक्यात जीवन हा शब्द आयुष्य आणि पाणी या दोन अर्थांनी वापरलेला आहे. त्यानंतर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्र म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे सोबती. ठीक आहे. रूपकलंकार, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहे असे दर्शवलेले असते तेव्हा रूपकलंकार होतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शुद्ध शब्द कोणता? पारितोषिक हा शब्द कसा लिहितात? तर पारितोषिकमध्ये र ला ऱ्हस्व विलांटी असते आणि श ला सुद्धा ऱ्हस्व विलांटी असते. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन ए मध्ये आहे. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. र आणि श दोघांना ऱ्हस्व विलांटी असते. ठीक आहे. पारितोषिक खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे. त्यानंतर शारीरिक हा शब्दसुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. शारीरिकमध्ये पहिल्या र ला दीर्घ विलांटी आणि दुसऱ्या र ला ऱ्हस्व विलांटी असते. ठीक आहे. शारीरिक. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.